दरम्यान दोनही शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्तानं दोनही शिवसेनेचे नेते शिवाजी पार्कमधील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। या संदर्भात खरं तर अधिक जाणून घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी त्या ठिकाणी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, आज खरं तर शिवसेनेचा वर्धापन दिन 19 जून याच दिवशी शिवसेना खरं तर स्थापित झाली। आज मात्र शिवसेनेत दोन भाग पडल्यानंतर, शिवसेना दुभंगल्यानंतर हा तिसरा मेळावा होतोय। एक पक्ष, दोन विचार, दोन मेळावे। पण या निमित्तानं मात्र शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याकरता आता शिवाजी पार्कात येण्यास सुरुवात झाली आहे। निश्चितच लागवी आपण पाहतोय की शिवसेनाच म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आणि या शिवसेनेला 59 वर्ष आज पूर्ण होत आहेत आणि आज आपण पाहिलं तर दोन शिवसेना झालेल्या आहेत आणि या दोन्ही शिवसेनेचा आज वर्धापन दिन सोहळा पार पडतोय। एकनाथ शिंदेंचा हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो वरळीतल्या डोम इथे पार पडणार आहे, तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना यांचा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो सायन इथल्या षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे। विशेषतः आपण पाहतोय की दोन्ही शिवसेनेकडनं तयारी करण्यात आली असलीच तरी मात्र प्रामुख्यानं लक्ष जातं ते म्हणजे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाकडे। बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की आज विशेषतः या ठिकाणी दोन्ही शिवसेनेचे प्रमुख नेते असतील किंवा मग पक्षातील जे नेते आहेत ते येत असतील, मात्र आज दिवसभरामध्ये हे सगळेच नेते जे आहेत त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतील। सध्या आपण पाहतोय की फुलांनी या ठिकाणी सजावट करण्यात आली असलीच तरी मात्र सध्या मागच्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे ती म्हणजेच ठाकरे बंधू एकत्रित येण्यासाठी। मात्र आज होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या दरम्यान उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणातून याचे काही संकेत देतात का किंवा मग काही भाषणादरम्यान मात्र या संदर्भात काही बोलतात का, याकडेच प्रामुख्याने लक्ष राहील। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर शिंदेंच्या शिवसेनेत देखील वारंवार मंत्री उदय सामंत असतील किंवा मग त्यांच्या महायुतीतले प्रमुख नेते असतील हे देखील राज ठाकरेंना भेटत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता महायुतीमधना शिंदेंच्या शिवसैनिकांना देखील प्रयत्न जो आहे तो ठाकरेंच्या युतीसोबत होऊ शकतो। मात्र येत्या काळामध्ये काय नेमके चित्र असतील हे स्पष्ट होताना तर दिसतीलच, पण सध्या येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका साधारणतः उद्धव ठाकरे किती वाजता येतील, एकनाथ शिंदे किती वाजता येतील याविषयी काही वेळा कळतायत का, काही माहिती मिळते का? अगदी थोडक्यात। निश्चितच अद्यापही कोणतीही वेळ जी आहे ती या नेत्यांची कळू शकलेली नाहीये, पण मात्र साधारणतः 11 ते 11:30च्या सुमारास उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील खासदार अरविंद सावंत हे येणार असल्याची माहिती मिळत आहे। मात्र त्यानंतर आज दिवसभरामध्ये दोन्ही शिवसेनेचे नेते जे आहेत ते या ठिकाणी येऊ शकतील। बाळासाहेब ठाकरे यांच्या तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। आता एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा सुरू असताना तिथं पडद्यामागे वेगळ्याच घटना घडतायत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय खलबतं ही आता सुरू झालेली आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील मनसेसोबत युती करता विशेष प्रयत्न होत असल्याचं कळतंय। शिवसेना मनसे युती संदर्भात मंत्री उदय सामंतांकडून विशेष प्रयत्न सुरू असून चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे। ही चर्चा पूर्णत्वाला नेण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंना लवकरच स्नेहभोजनासाठी निमंत्रण पाठवलं जाणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे। सूत्रांकडून कळतंय शिंदेंच्या जवळीक साधण्याच्या प्रयत्नात उद्धव ठाकरेंसोबतचा युतीचा विचार हा मनसेकडून बारगळणार का, अशी ही चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।